लिसनिंग प्लेज व्हायटल रोल टू लर्न एनी लँग्वेज ऑर टू स्पीक एनी लँग्वेज. लिसनिंग खूप महत्वाचं आहे. आपण ऐकण्याचा कधी प्रयत्नच केला नाही. कधी आपण ऐकण्याचा जर प्रयत्न केला तर एखादा मॅच जरी लागली आणि आपण जरी कॉमेंट्री जरी लावली इंग्लिशमध्ये तरी सगळे बाकीचे मित्र वगैरे घरचे वगैरे ओरडायचे ते हिंदीमध्ये लाव, समजत नाहीये, चेंज करते. बरोबर करेक्ट. आहे. देन कधी ऐकण्याचा प्रयत्न, कधी एखादा सेंटेन्स एखादा शब्द जरी बोलला एखाद्या समोर, काय हॅलो जरी बोललं, इंग्लिश बोलतोय करेक्ट. कधी तेव्हा आपली बोलण्याचा गोष्टी आपण करून टाकतात. म्हणजे आपण करेक्ट प्रयत्न ना. करतो पण तेव्हा आपलं म्हणतात इंग्लिश बोलते. येस. कधी आपण प्रयत्नच नाही केला इंग्लिशमध्ये बोलायचा. प्रयत्न करायला गेलो तरी आपल्याला लोक म्हणजे एखाद्याला असायची इच्छा किंवा इंग्लिश बोलावं, पण वातावरण पण तसं नसायची क्रिएट करायचं. बरोबर लोक बरोबर. पण असे म्हणजे चिडवायचे, टीझिंग. हो हो देवर टीझिंग टू अस. हो. टीझिंग म्हणजे चिडवणे आपल्याला, लाईक कशाला बोलतो इंग्लिश काय लाईक दिस. देन आपण तिथंच डिस्करेज होतो. इव्हन दो वी आर 90s, आपण 90s आहोत. हो. So at that time what happened, even though there were scholar student, इंग्लिशमध्ये चांगले मार्क घेणारे स्टुडंट होते आपल्या हो टाइमला, बरोबर. आणि आपण पण चांगले मार्क घेतले इंग्लिशमध्ये, पण बोलण्याचं ज्यावेळेस वेळेची त्यावेळेस आपलं वातावरण तसं मिळत नाही. बरोबर आहे. टीचर पण कधी आपल्यासोबत इंग्लिशमध्ये बोलत नव्हते, नाही. आणि आपण जरी बोलायचा प्रयत्न केला तर म्हणजे कशाला इंग्लिश बोलतो, काय इंग्लिश लाईक. आपण पण ते लिहिणं वाचणं आणि मार्क्स चांगले घेणं, बस एवढंच आपण केलं. That's why we are not able to speak this language. So today onwards, if you want to speak this language, every day listen English at least half an hour. Minimum half an hour तुम्हाला इंग्लिश ऐकायचे. ओके. काही पण ऐका, न्यूज ऐका, कॉमेंट्री ऐका, युट्यूबवर एखादी स्टोरी ऐका, वॉट एव्हर इट मे बी, that should be in English. Every day listen half an hour English. आणि जे पण लिसन केलंय, ट्राय टू स्पीक दॅट. म्हणजे पहिल्या दिवशी चुका होतील, दुसऱ्या दिवशी होतील, तिसऱ्या दिवशी होतील, पण चौथ्या पाचव्या दिवशी तुम्हाला त्याच्यामध्ये ऑटोमॅटिकली ते तुमची हॅबिट होऊन जाते. आणि तुम्हाला पहिल्या दिवशी बोर पण होईल लिसन करताना, काय मी ऐकतोय यार. बरोबर. फर्स्ट डे यू फील बोर, सेकंड डे ऑल्सो, 10 days you will feel bored. But if you listen continuously 10 days, 11th day onwards you will enjoy that listening. आपल्याला सवय होऊन जाते त्या गोष्टीची. एखाद्या गोष्टीची सवय लागणं खूप गरजेचं, आणि भाषेची सवय लागण्यासाठी तुम्हाला लिसनिंग करणं खूप गरजेचं असतं.